काँग्रेसच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी आता समोर येते। काँग्रेस प्रवक्ते एक्झिट पोलच्या चर्चेमध्ये सहभागी होणार नाहीयेत। निकालापूर्वीचा गोंधळ टाळण्यासाठी पक्षाने हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। कोणताही वाद टाळण्यासाठी काँग्रेसने आता सावध भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे। काँग्रेसच्या गोटातील सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। एक्झिट पोलच्या चर्चेमध्ये आता काँग्रेसचे नेते प्रवक्ते सहभागी होणार नाहीयेत। निकालापूर्वीचा गोंधळ टाळण्यासाठी पक्षाने महत्त्वाचा निर्णय घेतलाय। कोणताही वाद टाळण्यासाठी काँग्रेसने आता सावध भूमिका घेतलेली आहे। What's the point of a speculation? Why should we indulge in meaningless speculation, slugfest, just to increase the TRPs of channels, or to there are some forces which are involved in betting? Why should we be a part of that? Everybody knows who he or she has voted for. Parties will get to know how many votes they got on the 4th. Why should we speculate? So do we see as a confidence of Congress Party or India Alliance? Absolute confidence. We are absolutely confident in all humility. I'm telling you that we are poised to win this election. India Alliance will be forming the government on the 4th, after the 4th of June. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।